नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश परदेशी. मी आज STC रँकला आहे. आज आपला इंडिया ॲग्रोचा एक जबरदस्त रिझल्ट आपण काढलेला आहे. तो रिझल्ट कसा आहे काही नाही, आपण आज त्या शेतकरी बांधवाच्या मधून ऐकून घेऊया की ज्याने काही दिवसांपहिले आज कांद्याच्या रोपासाठी एक बीज प्रक्रिया करून आपले काही प्रोडक्ट यूज केले होते. त्यांचा रिझल्ट काय आला, अनुभव काय आला त्या रोपासाठी आपण त्यांचा अनुभव घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार सर, नाव काय आपलं? शरद रणदिवे सर. ओके सर, आपल्या कांद्याच्या रोपासाठी आपण कोणती थेरी वापरली, काय पद्धत वापरली आपली? बियाणालाच ग्रो मॅजिक आणि MI प्रौढ दोन्ही मिक्स करून चोळलं होता आणि भुआस्त्र खाली टाकलेलं आहे. तर जबरदस्त रिझल्ट आलेले आहे. 2 महिन्याचं रोप झालेले. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आज सरांनी बीज प्रक्रिया करून आपले इंडिया ॲग्रोचे ग्रो मॅजिक, MI प्रौढ आणि MI स्प्रे हे एकत्रीकरण करून त्या बियाला ओळाला चोळून त्याची पद्धत वापरली. त्यासोबत आज त्यांनी भुआस्त्र सुद्धा या रानात टाकलं खतामध्ये मिक्स करून, आणि त्याचा तुम्ही रिझल्ट बघू शकता. आज किती पांढरा शुभ्र आणि किती चांगल्या प्रकारे पांढऱ्यामुळे वाढलेलं आहे. हे फक्त आपल्या प्रोडक्टची ताकद आहे. आज सर काय वाटतं तुम्हाला, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमचं एवढ्या क्षेत्रात किती कांदा लागू शकतो, किती लागवड होऊ शकते? साधारणतः बियाणं 14 किलो आहे. 14 किलोमध्ये कमीत कमी 5 एकर. अरे वा, बघा मित्रांनो, 5 एकर रान त्यांच्या हिशोबाने एवढ्या याच्यात लागू शकतं. ही आपल्या इंडिया ॲग्रोची ताकद आहे. तर तुम्ही बघू शकता त्यांचे आत्ताच क्षेत्र बघू शकता आपण. सगळीकडे आपले हेच दिसेल तुम्हाला. तर इतका जबरदस्त रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आज तुम्ही बघितला, पूर्ण प्लॉट बघितला तुम्ही. आज सर काय सांगू शकता तुम्ही शेतकरी बांधवांना, काय एक अनुभव तुम्ही सांगू शकता? शेतकरी लोकांनी काय केलं? शेतकऱ्यांनी सुद्धा वापरला पाहिजे आणि रोगाला बळी पडत नाही त्या हिशोबानं शेतकऱ्यांनी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे. बघा मित्रांनो, एक शेतकरी इतका चांगला अनुभव आपण आला. त्यांचं एक म्हणणं आहे, प्रत्येक शेतकरी वापरले पाहिजे. तर प्रत्येकाने आपले प्रोडक्ट वापरा. इथूनच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.